नमस्कार मित्रांनो, शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एखादा विद्यार्थी प्रमोशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळा सोडून जर गेला असेल तर त्याला लेफ्ट कसं करायचं या बाबतीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया। तर सर्वप्रथम आपल्याला UDIS पोर्टलवरती स्टुडंट मॉड्यूल यामध्ये लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसणार आहे। यामध्ये आपल्याला डाव्या बाजूला जो मेनू बार दिसतोय त्यामध्ये आपल्याला स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन यावरती क्लिक करायचंय। बघा, यावरती क्लिक केल्यानंतर एक नंबरचं जे ऑप्शन दिसतंय आपल्याला इथं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या नावावरती आपल्याला क्लिक करायचंय। या नावावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला ओपन होणार आहे। यामधून आपल्याला बघा शेवटचं जे ऑप्शन दिसतंय स्कूलिंग स्टेटस करेक्शन या नावावरती क्लिक करायचंय। या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक पॉपअप विंडो ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचंय। ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर दिसेल। यामध्ये आपल्याला ज्या विद्यार्थ्याला लेफ्ट करायचंय त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर इथे टाईप करायचा आहे। इथे आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर एंटर करायचा आहे। मी या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर टाईप करतोय। त्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचंय। गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती माझ्यासमोर आलेली बघा। आता त्या विद्यार्थ्याचं मला स्कूलिंग स्टेटस चेंज करायचंय। आपण एकदा खात्री करून घ्यायची आहे की आपल्याला ज्या विद्यार्थ्याला लेफ्ट करायचंय त्याच विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्यासमोर आलेली आहे का। आपली खात्री झाल्यानंतर आपण 3 नंबरच्या विंडोमध्ये यायचे। बघा, प्लीज सिलेक्ट रिझन अँड रिमार्क्स फॉर स्कूलिंग स्टेटस करेक्शन। तर आपल्याला इथे रॉंग स्टेटस सिलेक्टेड ड्युरिंग स्टुडंट प्रोग्रेशन या पद्धतीचं जे ऑप्शन आहे ते निवडायचं आहे आणि इथं आपल्याला खाली रिझन निवडायचं आहे। तर आता बघा तो विद्यार्थ्याला कोणत्या रिझनने तो आपल्या शाळा सोडून गेलेला आहे ते रिझन आपल्याला इथं निवडायचं आहे। किंवा दुसऱ्या शाळेमध्ये गेला असेल तर आपल्याला योग्य ते रिझन निवडायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं। बघा, त्यानंतर आपण कारण निवडल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं शाळा सोडल्याचं कारण निवडल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसणार आहे। यामध्ये कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचंय। कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या शाळेतून लेफ्ट झालेला आहे, म्हणजे तो विद्यार्थी आता आपल्या शाळेतील ड्रॉप बॉक्समध्ये गेलेला आहे। तो आता आपल्याला ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्टमध्ये दिसणार नाहीये, म्हणजे त्या इयत्तेच्या यादीमध्ये तो विद्यार्थी आपल्याला दिसणार नाही। तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतील विद्यार्थी प्रमोशन प्रक्रियेनंतर जर शाळा सोडून गेलेला असेल तर त्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाकू शकतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।